केला जाईल आणि दोन्ही संघांना सूचित करण्यात येते एक महत्त्वपूर्ण सूचना असेल. 5 षटकांसाठी तब्बल फक्त 25 मिनिटाचा कालावधी असेल. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात संपवायची आहेत. पंचांनी देखील याची नोंद घ्यायची आहे. या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी आपल्याला 2 अनुभवी पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. बाला इकारी सर आणि सुदीप अंबवणे सर असे 2 पंच आपल्याला ह्या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहेत आणि टायटल देखील त्यांच्याच नावाचा आहे. त्यांच्याच सन्मानार्थ ही आयोजलेली स्पर्धा अंपायर चषक 2026 दरम्यान आता मात्र रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होताना बघायला मिळते. फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज बघायला मिळतोय हरी ओम. लेट्स प्ले 3, 2, 1 गो. आणि हा चेंडू शॉर्ट फुटले आणि झुलकावून दिला पहिल्या चेंडूवरती. आता मात्र षटकाराने सुरुवात केलाय. फर्स्ट बॉल बिग हिट. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. धनेश बॅट मधून षटकाराने मात्र सलामी दिली आहे आणि स्वागत केलं हरिओमचं या षटकाराने. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट. या अगोदरच उल्लेख केला होता धनेशकडे प्रचंड क्लास आहे आणि अख्खू टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने खेळतो आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती दाखवलं. नेक्स्ट बॉल. आता मात्र लोअर फुल टॉस लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस होणं गरजेचं होतं आणि तशाच प्रकारचं लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस बघायला मिळाले हरिओमच्या माध्यमातून. पहिला अख्खू टप्प्याचा चेंडू सीमा पार केला. त्यानंतरचा लोअर फुल टॉस चेंडू खेळवण्याचा मानस आणि फलस्वरूप फक्त 1 धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला होतोय वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर इन टेनिस बॉल क्रिकेट मुंबई क्रिकेटमधील आता मात्र एक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय हमजा. त्याने स्वतःला कित्येक वेळा सिद्ध केलंय. बघा मात्र या सामन्यात या स्पर्धेत कशा प्रकारे खेळ दाखवेल. आणि हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू झुलकावून दिलाय. मात्र चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग शॉट घोषित क्षेत्रात जातोय. एका धावेने मात्र हमजा देखील आपलं खातं खोलतो. थोडं वेगावरती स्वार होणारा चेंडू फेकला होता हरिओमने आणि त्याला टाइम करत असताना थोडीशी दमछाक झाली हमजाची. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि फलस्वरूप फक्त 1 धाव मिळते. एका धावेने मात्र हमजाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होताना बघायला मिळतोय. फर्स्ट रन फॉर हमजा इन दिस टुर्नामेंट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आयरूरी कोलिवारा टीमची बिनबाद 8. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक करायचा होता. फिक्सचा टाइम झाला मात्र थोडंसं कॉलिंगचा अभाव देखील बघायला मिळतो. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं ताळमेचा अभाव देखील बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा धाव घेत नाहीये तिथं आणि फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतोय. ह्या इनिंग मध्ये फर्स्ट डॉट बॉल शॉर्टर फॉर्मॅट मध्ये डॉट बॉल खूप महत्वपूर्ण असतात कारण डॉट बॉलचं पर्सेंटेज वरती काम करणं खूप खूप महत्वपूर्ण आहे. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळाल तेवढेच तुम्ही बॅकफुटवर जाल. फलंदाजी करत असताना निश्चितच थोडं बॅकफुटवर पाठवण्याचा मानस. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केला आणि मधली एष्टी उकळून ठेवली आहे. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन अँड बिग विकेट ऑफ दिस मॅच. हमजा खान डिपार्ट्स. काय चेंडू फेकला हरिओमने. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना बघायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र चांगली लेंथ चांगली लाईन आणि त्याचाच बक्षीस त्याला मिळालंय. कुठेतरी एक प्राइज विकेट ह्या मॅचची हमजा खान सारख्या फलंदाजाची एष्टी उधळून ठेवली आणि दॅट्स द बिग 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 न्यूज फॉर द टीम वाशी रॉयल्स. कारण त्याचा एक चांगला फलंदाज बाद झाला आणि चांगली विकेट मात्र माघारी परतली आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 3 गोडसे आलाय आणि हा चेंडू अजून एक तरार चेंडू फेकला गेलाय. पहिल्या षटकाची तर मित्रांनी सांगता झाले समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. एक फलंदाज गमावल्यानंतर वाशी रॉयल्स टीम 8 वरती. 8 runs on to the scoreboard for the loss of 1 wicket.
गोलंदाजीचं विश्लेषण जर करायचं झालं, पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोलावल्यानंतर असं वाटलं होतं की पहिल्याच षटकात जास्तीत जास्त धावा मिळवल्या जातील, पण तसं काही घडलं नाहीये. कारण उर्वरित 5 चेंडूंमध्ये काय गोलंदाजी केली हरिओमने. स्वतःला सावरलं, स्वतःशी बोलला, लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करत असताना एक प्राइज विकेट देखील मिळवली आणि धावसंख्या देखील रोखण्यात यश मिळालं. फलस्वरूप आपण धावसंख्या धावपळावरती बघतोय फक्त 8. आता मात्र आणखी एक अष्टपैलू खेळाडू ज्याने देखील आपल्या नावाचा डंका या क्रिकेटमध्ये वाजवलाय, मनोज ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि पहिला चेंडू हा येतोय, डॉट बॉलने सुरुवात करतोय. मनोजकडे देखील प्रचंड क्लास आहे आणि त्याने स्वतःला कित्येक वेळा सिद्ध केलाय. बघूया ह्या सामन्यामध्ये कसं काय खेळ साकारतोय. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होणारा चेंडू बॅटची काढा घेऊन बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रामध्ये जातो. स्लिप तैनात ठेवले, मात्र स्लिप पासून थोडासा दूर निघून जातो चेंडू. फलस्वरूप एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. आता मात्र धनेशला मात्र धुरा सांभाळावा लागेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अजून एक आता मात्र घोषित क्षेत्रात खेळलेला फटका बघायला मिळतोय. आणखी एका धावेने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. 10 वरती दशकात 10 runs on the scoreboard for the loss of 1 wicket. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे, झेल खाली स्वतः मनोज येतोय. प्रयत्न चांगला होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. फलस्वरूप फक्त आणि फक्त एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र प्रशांतला स्ट्राईक मिळेल. प्रशांत गोडसे ऑन स्ट्राईक. धनेश मात्र एकेरी स्वरूपात मात्र धाव मिळवतोय. 11 मध्ये वैयक्तिक धनेशच्या 10 आहेत. धावसंख्या 1-1 फॉर द लॉस ऑफ 1. प्रशांत गोडसे ऑन स्ट्राईक. एष्टी रक्षक एष्टांपासून दूर. फर्स्ट स्लीप. मनोजने आपल्या गोलंदाजीवरती स्लिप तैनात ठेवली आहे. विकेट घेण्याचा मानस प्रयत्न आणि त्यासाठी त्याने स्लिप तैनात ठेवली आहे. एक चांगली व्यूहरचना म्हणायला. जर धावसंख्येला रोख लावायचं असेल तर पहिल्या फळीतले फलंदाज बाद करणं तेवढंच गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन. गोलंदाजी चांगली केली जाते आणि गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू फेकणे नव्हे मित्रांनो. तुमच्याकडे चांगलं व्हेरिएशन्स असणं गरजेचं आहे, चांगला आखूड टप्प्याचा चेंडू असणं गरजेचं आहे, चांगला यॉर्कर प्रकारचा चेंडू असण्याचं गरजेचं आहे आणि विविधता असणं गरजेचं आहे. आणि तीच विविधता आपल्याला मनोजच्या माध्यमातून बघायला मिळते. फलस्वरूप त्याचा रिझल्ट देखील चांगला मिळतोय. हा आणखी एक डॉट बॉल बघायला मिळाला. षटकाराने इनिंगची सुरुवात झाली, त्यानंतरची ही लावलेली ताळेबंद गोलंदाजी बघायला मिळतीये. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र बॅटवरती कनेक्ट केलाय आणि सरळ बाहेर फेकून दिलाय. हा आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा अंपायर चषकाचा दर्जेदार षटकार. काय फटका खेळलाय. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार बघायला मिळतोय. पहिला चेंडू जो धनेशने फेस केला होता तो देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती देखील 6 धावा मिळवल्या गेल्या. आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती देखील एक आखूड टप्प्याचा चेंडू आपण अनुभवला आणि प्रशांत गोडसेने मात्र तो चांगला कनेक्ट केला आणि सीमा पार केला आणि महत्वपूर्ण 6 धावा आपल्याला मात्र बघायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारच्या मदतीने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज गमावल्यानंतर 17-17. बॉलिंग ट्रॅकवर हरी ओम आणि पहिल्या चेंडूवरती धनेशची विकेट. आता मात्र तेज तर्रार चेंडू फेकला गेलाय आणि तेज तर्रार चेंडूवरती मात्र जोरकस प्रहार करायचा होता आणि बॅटची एज घेतली गेली आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने बाकीची कामगिरी बजावली आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 2चा पाद मात्र फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. धनेश गोइंग बॅक टू द डग आउट. सेकंड विकेट हॅज बीन गॉन. नवीन फलंदाज एरॅट नंबर 4 वीरू. लॉस साईडला प्रशांत. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज वीरू जाताना बघायला मिळतोय.
हरिओम वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र बळी आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी बघायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र लाऊड कॉल फ्रॉम द स्ट्राईक अंपायर. पंचाच्या भूमिकेत असलेले मयूर यांनी नो बॉलचा इशारा दिला. ओ स्टेप केला गेलाय आणि नो बॉलमुळे एका धावसंख्या 1+1 अशा 2 धावांमधील धावसंख्या जाऊन पोहोचली 19. त्याचबरोबर सन्माननीय निखिल पाटील सानपाडेगावचे सुपुत्र यांना देखील आम्ही विनंती करून आयोजकांच्या माध्यमातून आपण आसनस्थ होण्यासाठी सर व्यासपीठावरती यायचं आहे. आणि हा चेंडू आता मात्र हार्ड लेंथ वरती चेंडू पूल करायचा होता. लॉगऑन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मनोजचा होता मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू पडतो. तोपर्यंत 2 धावा आपल्याला पळून काढताना बाहेर मिळतात दोन्ही फलंदाज. 2ने मात्र अजून स्कोर पुढे 1च धाव काढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वरती 20 रन्स. फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटच्या चेंडूवरती एक जोरकस प्रहार करायचा होता मात्र गतीने मात्र बीट केलं आणि फलस्वरूप टाइम करत असताना दमछाक झाली वीरूची. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू पुन्हा एकदा काय गती आहे, प्रचंड वेग आहे हरिओमकडे आणि त्या गतीने पुरेपूर बीट केलं जातं फलंदाजाला. प्रशांत गोडसे सारख्या फलंदाजाला देखील आता मात्र त्यांनी थांबवलं आहे आणि फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतोय आणि डॉट बॉलमुळे धावसंख्या 20च्या घरात स्थगित, सीमित, खुंटीत. नेक्स्ट बॉल हरिओम टू प्रशांत आणि हा चेंडू आता मात्र अकुट टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. लेग साईडला तिथं क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ह्यावेळी मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2ने पुढे जाते. 2-2 फॉर द लॉस ऑफ 2. तिसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकांच्या लढतीमध्ये हरिओमची गोलंदाजी मात्र जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. मॅचच्या सुरुवातीस पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर निश्चितच दडपण येईल कुठल्याही गोलंदाजावरती. मात्र हरिओमवरती तसं दडपण बघायला मिळेल. त्यांनी स्वतःला सावरलं, स्वतःशी बोलला असेल. बोलत असताना त्याने आत्मविश्वास उंचावला त्याचा आणि एक चांगला विकेट मिळवला. त्यानंतर आत्मविश्वासात आणखी भर पडला आणि तो आत्मविश्वास आता या सेकंड ओव्हरमध्ये झळकताना बघायला मिळतोय. फलस्वरूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पुरवायचे आणि हे सर्व कव्हरेज करत असताना, ही स्पर्धा कव्हर करत असताना क्रिक लाईव्हची टीम आपल्याला बघायला मिळते. सचिन मुंडे आणि टीम हे सर्व स्पर्धा कव्हर करत असताना पंचांच्या सन्मानार्थ आयोजित ही स्पर्धा अंपायर चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय. नेक्स्ट बॉल हरिओम आणि हा चेंडू काय बाउन्सर आहे. ह्या मातीतला सुगंध देणारा चेंडू डिलिव्हर केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट परफ्यूम डिलिव्हरी दॅट इज एक्सलंटली बॉल. हरिओमकडे असलेला क्लास, हरिओमकडे असलेला दर्जा आणि सर्वात महत्वपूर्ण हरिओमकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट हरिओम दाखवत असताना ह्या मैदानावरती ह्या मॅच मध्ये एक गुणवान गोलंदाज आहे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना ह्या मैदानावरती हरिओम. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र हे बघा आता मात्र आत्मविश्वासाला नशिबाची साथ देखील मिळते. फटका देखील क्षेत्ररक्षक, एकमेव क्षेत्ररक्षक जवळच्या पोझिशन मध्ये आहेत आणि त्याच्या हातामध्ये चेंडू खेळला जातोय. फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतोय. 3 षटकांची मित्र इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय फक्त आणि फक्त 22. मी फक्त का म्हणतोय कारण 3 षटकं संपल्यात. 18 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो. 18 चेंडूमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 22 धावा खूपच कमी आहेत आणि त्याचं कारण आहे हरिओमची दर्जेदार गोलंदाजी. एक अप्रतिम गोलंदाज आहे. 2 षटकं फेकली. 2 षटकात तब्बल 13 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केले आणि बघू आता नवीन गोलंदाज आलाय. 4थं षटक हाताळत असताना मीत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक वाईट चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पंचाच्या भूमिकेत असलेले मयूर भोईर यांनी मात्र तो वाईट घोषित केला, निर्देश दिला, आदेश दिलाय. वाईटने मितने सुरुवात केलेला अखुराताचा गोलंदाज आहे. अँगल फॉल्स निश्चितचा अँगलने चेंडू बाहेर निघतोय आणि थोडा जास्त बाहेर निघाला ह्यावेळी आणि पहिला चेंडू वाईट बॉल. आता मात्र एक हार्ड लेनवरती चेंडू डिलिव्हर केलाय. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि याच्या बळावरती फक्त 1 धावेवरती दोन्ही फलंदाजांना सीमित ठेवलं गेलं.
प्रशांत गोडसे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला तर मात्र विरू गेलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आत्ता मात्र फिरवलाय आणि चेंडू फिरवत असताना प्रशांतला देखील फिरवलाय. हा आला एक आणखी एक महत्वपूर्ण डॉट बॉल. मी डॉट बॉल वरती वारंवार चर्चा करतोय. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये 30 चेंडूंचा आपण एका इनिंगमध्ये खेळ खेळतो मित्रांनो, आणि 30 चेंडूंमध्ये तुम्ही डॉट बॉल किती खेळताय, किती पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेज खूप महत्वपूर्ण असते बॅटिंग करत असताना. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट विकेट मध्ये क्षेत्ररक्षण झालं, फेकी झालं, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. थोड्या वेळासाठी काय होईना तो क्षेत्ररक्षक इंटरेस्ट निर्माण झाला होता, धावबाद करण्याची संधी होती, थोडा इंटरेस्ट क्षेत्ररक्षण करण्याच्या टीमच्या खेम्यामध्ये आणि पाठीराख्यांमध्ये निर्माण झाला होता, मात्र तसं काही घडत नाही. एकच धाव मिळते. नेक्स्ट बॉल मिथ ऑन बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिथ हुशार आहे, चालाक आहे, चाणाक्षत, आणि बघितलं फलंदाज पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याने चेंडूची लेन थोडी मागे खेचली आणि फलंदाजाला बीट केला. फुटवर्क वरती लक्ष बारीक आहे आणि गोलंदाज चांगल्या गोलंदाजाची लक्ष आहेत ही, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मारा केला जातोय. आणि हा चेंडू आत्ता मात्र चेंडू जोर एक दर्जेदार चेंडू हाताला गेलाय, पुरेपूर बांधून ठेवला या फलंदाजीला, ह्या गोलंदाजी आहे. हरिओमची ती 2 षटकं, मनोजचं ते 1 षटक, आणि त्यांच्याच पावलांवरती पाऊल टाकत असताना हा गोलंदाज मीठ देखील तशीच कामगिरी करतोय. आतापर्यंत दर्जेदार षटक हाताळलाय. व्हाट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम ऐरोली कोळीवाडा टीम. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार चेंडू, आणखी एक तेज तर्रार चेंडू फेकला गेलाय, आणखी एक डॉट बॉलची सांगता समाप्ती होतीये. त्याचबरोबर 4 षटकांची समाप्ती झाली मित्रांनो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 25. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आणि फलंदाज बाद झाले 2. पहिल्या इनिंग मध्ये मात्र पुरेपूर बांधून ठेवलाय मित्रांनो. आपण बघताय, आपण अनुभवताय अंपायर चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारी आणखी एक दर्जेदार स्पर्धा आपण गावदेवी जुहूगावच्या मैदानावरती अनुभवतोय. आयोजक सर्व विनोददादा भगत यांच्या अथक परिश्रमाने, प्रयत्नाने आणि त्यांच्या साथीला असलेले त्यांचे सहकारी शिलेदार ह्यांची मेहनत मात्र आता कुठेतरी सफल होताना बघायला मिळते, आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंय, कारण एक दर्जेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवतोय. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर तब्बल 7 ते 8 रबर बॉल टुर्नामेंट्स मुंबईच्या रबर बॉलच्या स्पर्धा चालू आहेत. त्यापैकी एक स्पर्धा आपण वाशी जुहूगाव, गावदेवी जुहूगाव मैदानावरती अनुभवतोय, आणि चांगली बाब आहे. प्लॅटफॉर्म भरपूर प्रमाणात आहे आणि या प्लॅटफॉर्मचा निश्चितच फायदा मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला निश्चितच होणार आणि खेळाडूंना होणार. यानंतरची मॅच असेल नेरुल 11 वर्सेस इच्छापूर्ती वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल, जशी पहिली इनिंग संपेल तसं आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल, आपण जशी पहिली इनिंग संपेल आपला दोन्ही संघाचा कर्णधारांनी इथं व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. नेरुल 11 वर्सेस इच्छापूर्ती वाशीगाव. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन नौखा गोलंदाज आलाय साहिल. बघूया कशा प्रकारे सांगता करेल, कशा प्रकारे मारा करेल, आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये फलंदाजी करत असताना प्रशांत कशा प्रकारे फलंदाजी करेल, किती धाव मिळवल्या जातील. पहिला चेंडू आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केलाय. चेंडू मिस होतोय, यष्टिरक्षकाला देखील थोडा चकवतोय, तोपर्यंत एकच धाव मिळतीये. एका धावेने मात्र सुरुवात होते. शेवटच्या षटकात एकेरी स्वरूपात धावा आल्या तर वावगं ठरणार नाहीये. ऐरोली कोळीवाडा टीम त्या एक धावेवरती खुश असेल. हा चेंडू मात्र आता आपण दंडित केला गोलंदाजाला. वाईट स्वरूपात एक धाव मिळते. एक बचावात्मक पवित्राची गोलंदाजी करत असताना थोडीशी लेंथ आणि लाईन मध्ये गडबड होताना बघायला मिळते. थोडीशी लाईन हरवतीये. हा चेंडू आता मात्र प्लेड ऑन होताना बघायला मिळतोय. फलंदाज आणखी एक फलंदाज बाद होतोय. विरूची विकेट मात्र माघारी परतताना बघायला मिळतीये.
जशी तिन्ही गोलंदाजी केली तशीच आता मात्र चौथा गोलंदाज साहिल देखील तशाच प्रकारचा मारा करताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर फेकलेला वाईट, त्यानंतर हा टप्प्याचा चेंडू खेळत असताना प्लेड ऑन झाला वीरू आणि एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 27-27. न्यू मॅन नवीन फलंदाजाचं नाव रोहित. रोहित नाव परिचित आहे, सगळ्यांना परिचित आहे. रोहित शर्मा. मी रोहित शर्मा बद्दल चर्चा करतोय. रोहितसाठी सुवर्ण संधी असेल. त्याच्या मित्रपरिवाराकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 5,000 रुपये. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावी लागतीये. टीम ऐरोली कोळीवाडा. रोहित ऑन स्ट्राइक, साहिल ऑन बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू अख्खूट टप्प्याचा चेंडू, वेगावरती स्वार होणारा चेंडू पुन्हा एकदा मात्र लाईन भरकटतीये. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल फेकला गेलाय. आणि हा चेंडू आत्ता मात्र थोडासा खाली राहतोय आणि फलंदाजाला मात्र खेळण्यात कनेक्ट करण्यात आपण असं म्हणूया थोडा असमर्थ ठरतो फलंदाज. फलस्वरूप डॉट बॉल बघायला मिळतो. नेक्स्ट बॉल मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आणि हा चेंडू आता पुन्हा एकदा मात्र डाव्या यष्टीचा बाहेरचा फेकला गेलाय. पंचाने पुन्हा एकदा दंडित केलाय. ह्या षटकातील तिसरा वाईट चेंडू फेकला गेला. धावसंख्या 29-29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना वाशी रॉयल टीम. हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढलाय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय आणि फलस्वरूप फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. डिक्लेअर स्वरूपात एका धावेने मात्र रोहितने खातं खोललंय. धावसंख्या धावून पोहोचली 30 वरती. 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही ह्या षटकातील काही चेंडू शिल्लक बाकी. बघूयात ह्या उर्वरित चेंडूंवरती किती धाव मिळवल्या जातील आणि काय टार्गेट सेट केलं जाईल. हा चेंडू आता मात्र फुल टॉस प्रकारचा चेंडू. ही फेल टू कनेक्ट दॅट बॉल. बॉडीवरती चेंडू आढळतो आणि फलस्वरूप फक्त एका धाव मात्र पळून काढली जाते. आणखी एक धाव जोडली जाईल. सिंगल्सने मात्र स्कोर पुढे. धाव संख्या झाली 31 आणि चेंडू झाल्यात. पंचांच्या माहितीसाठी आपण चेंडू संख्या स्कोरर. लास्ट बॉल 31. नो साठी रिव्ह्यू आहे. यस चला. सांघिक रिव्ह्यू कुठला नसेल पण पंचांना कुठल्या क्षणी जर डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि तसाच रिव्ह्यू आता मात्र पंच मयूर भोईरने मात्र घेतला गेलाय. वेस्ट आहे नो बॉल साठी चेक करण्यासाठी. हा नो बॉल सेट चेक करण्यासाठी आणि इट्स सेफ. फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधील टार्गेट सेट करणारा, टार्गेट डिसाइड करणारा चेंडू घेऊन आलाय. येतो तो गोलंदाज साहिल. लास्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केलाय. कुठेतरी सन्मान देणारा फटका बघायला मिळतोय आणि चांगला गोड शेवट करताना प्रशांत गोडसे बघायला मिळतोय. एक अखूट टप्प्याचा चेंडू बॅटवर घेतला आणि सर्व काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये टोलवलेला हा षटकार आपण अनुभवतोय. विथ दॅट 6 स्कोर मूव्ज ऑन टू द 37 आणि 38 रनचं टार्गेट असेल. 38 धावाचं टार्गेट सेट केलं गेलाय. मित्रांनो कुठेच जाऊ नका. सेकंड इनिंगला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपण बघता आपण अनुभवताय अंपायर चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. पावसाने रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारे आणखी एक दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतोय. थोड्याच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात होईल. टॉससाठी आपण पुन्हा एकदा कॉल देऊया. इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा कर्णधार, त्यांच्या अगेन्स्टमध्ये नेरुल 11 संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे.
अंपायर चषक 2026 हे दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय. गावदेवी जुळगावच्या मैदानावरती ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारी ही दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोददा भोईर स्वतः पंचांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत मयूर भोईर पंचांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये आपल्याला 2 अनुभवी पंच या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतील. बाळा सर त्यांच्याबरोबर सुदीप आंबवणे सर ही जोडगोळी देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत बघायला मिळेल. मित्रांनो आपण अनुभवताय अंपायर चषक 2026 मधील ही पहिली लढत वाशी रॉयल्स बनाम ऐरोली कोळीवाडा. 5 षटकांच्या लढतीमध्ये प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला ऐरोली टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना काय दर्जेदार गोलंदाजी झाली. पहिल्या इनिंगमध्ये 37 धावांवरती रोखण्यात यश मिळालं आणि त्याचं सर्व श्रेय जात असेल तर गोलंदाज हरिओम मनोज यांसारख्या गोलंदाजाला मीतला. कारण दर्जेदार षटकं हाताळली. खास करून हरिओमने 2 षटकं हाताळत असताना फक्त 13 धावा खर्च केल्या आणि 2 बळी टिपले. आणि त्याच गोलंदाजीमुळे काहीतरी रोखण्यात यश मिळालं आणि दर्जेदार गोलंदाजीमुळे फक्त आणि फक्त 37 धावांवरती रोखून ठेवलं गेलं. वाशी रॉयल्स टीमला आणि 38 धावांचा आता मात्र टार्गेट सेट केलं गेलं आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज आपल्याला मैदानात बघायला मिळतात. अभि जोशी आणि वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर इन नोंबे टेनिस क्रिकेट मनोज चव्हाण हे अशी जोरबोली मैदानात बघायला मिळतीये. बघूया कशा प्रकारे ह्या धावसंख्या चेस केल्या जातील, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असताना वाशी रॉयल्स टीमच्या माध्यमातून कुठल्या गोलंदाजाचा वापर कुठल्या क्षणी केला जाईल, काय रणनीती असेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल आणि कुठपत रोखण्यात कुठपत डिफेंड करण्यात यश मिळेल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. इस्माईल फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. आणि हा चेंडू चांगली सुरुवात झालाय. गुडलँडवरील चेंडू उचली घेताना बघायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये हा चेंडू आपल्याला वारंवार बघायला मिळेल. कारण टेनिस बॉलच्या तुलनेत जर रबर बॉलचा विचार केला तर त्याला जास्त उसळी मिळते आणि तीच उंची आणि तीच उचली आता मात्र मागील चेंडू आपण इस्माईलच्या माध्यमातून बघितली. नेक्स्ट बॉल. गती परिवर्तन करत असताना मात्र नियंत्रण हरवलाय. हा आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा अंपायर चषकाचा दर्जेदार षटकार. काय फटका खेळलाय. कुठेतरी स्लोवर वन ट्रॅजेक्टरी इस्माईलने ट्राय केली मात्र नियंत्रण हरवलं. बोटं फिरवत असताना चेंडू फुलटॉस डिलिव्हर केला आणि सावध पवित्र्याचा खेळ खेळत असताना फलंदाज मात्र अभि जोशीच्या माध्यमातून एक आपण चांगला दर्जेदार टायमिंग शॉट बघितला आणि एक दर्जेदार षटकाराने आपलं खातं खोललंय. 6 धावांनी पाठलागाला सुरुवात झाली. चेस इज ऑन. नेक्स्ट बॉल. आता मात्र अजून एक बॅक टू बॅक 2 6s. What a brilliant bit of hitting this is. हा मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. बॅक फुटला गेला. सरळ लेंथ अँड लाईन कव्हर केली आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झुरकावून दिलेला एक अप्रतिम दर्जेदार षटकार आपण अनुभवला. 38 धावांचा माफक आव्हान असताना पहिल्याच षटकात मात्र आक्रमक पवित्रा धारण केला. पहिला डॉट बॉल खेळल्यानंतरच्या आलेले हे 2 उत्तुंग षटकार आपण अनुभवले. आणि हा चेंडू आता मात्र थोडा मात्र गती परिवर्तन केला आणि गती परिवर्तनाचा रिझल्ट आता ह्यावेळी लेंथ अँड लाईन टप्पा बरोबर जागी होता आणि फल स्वरूप हा डॉट बॉल बघायला मिळाला आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली. त्याच्यानंतर आलेले 2 षटकार आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय. इस्माईल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र हिटिंग झोन मध्ये होता. हिटिंग झोन मध्ये जसा ठेवलाय तसा बाहेर पाठवलाय. हा या षटकातील 3रा उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. आणखी एक दर्जेदार षटकार. प्रचंड वेगाने धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू वाव व्हॉट अ बिग 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 हेड. एट अनदर 6. या षटकाची सांगता षटकारानेच केली आहे. काय फलंदाजी झाल्या अभि जोशी
त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट दाखवत असताना काय फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात मात्र मॅचची हवा काढून ठेवली आहे. पहिल्या 6 चेंडूवरती 24 धावा मात्र टोलवल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज फ्रॉम अभिने स्वतःला कित्येक वेळा सिद्ध केलं आणि ह्या मॅच मध्ये ह्या मैदानावरती स्वतःला सिद्ध करत असताना या स्पर्धेमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत असताना बघायला मिळतो त्याचा संघ ऐरोली कोळीवाडा टीम. नवीन गोलंदाज आलाय केसू, त्याच्यासमोर फलंदाज मनोज. आणि हा चेंडू आता मात्र सावध पवित्राचा खेळ. फक्त आणि फक्त 1 धाव. मनोजने देखील खातं खोललंय. चला नेक्स्ट मॅच साठी आपण पुन्हा एकदा कॉल करूया. नेरुल 11 टीम त्यांच्या अगेन्स्ट मध्ये इच्छापूर्ती वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघाने एकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती लवकरात लवकर यायचं आहे. केसू ऑन बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू शॉर्ट बॉल खेळवण्याचा प्रयत्न, जास्त उचली दिलेला चेंडू पंचाने मात्र दंडित केला. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल आणि एका धावेने अजून स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. 26 वरती 26 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. जबरदस्त सुरुवात आणि हा जस्ट टाइम इट टू द परफेक्शन. व्हॉट अ बिग हिट. आणि हा ह्या अभिच्या बॅटमधून आलेला 5वा षटकार आपण अनुभवतोय. पुन्हा एक दर्जेदार फलंदाजी आपल्याला बघायला मिळते, अनुभवायला मिळते. आपण सकाळच्या सत्राला जेव्हा सुरुवात केली 40+ मॅच पासून तेव्हा मिलिंद वेटा सर यांच्या माध्यमातून आपण लगातारचे 7 षटकार अनुभवले होते. आता मात्र अभिच्या बॅटमधून आपण 5 षटकार बघितलेत. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन, जस्ट 6 रन्स निडेड. आता मात्र नो बॉल, सेकंड बाउन्सर आणि पंचाने दंडित केलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वरती 33 आणि आता मात्र शेवटचा एक फटकेची गरज असेल. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. फक्त 5 धावांची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये टाइम केलाय आणि मॅच फिनिश. 6वा षटकार डोलेला अभि जोशी याचा जबरदस्त खेळ, आक्रमक खेळ आणि आक्रमक खेळाच्या जोडीवरती दुसऱ्या षटकातच आज मात्र हा सामना फिनिश केला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ चेस. आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन ऐरोली कोळीवाडा टीम आणि हार्ड लक वाशी रॉयल टीम. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला टॉससाठी नेरुल 11 टीम आणि इच्छापूर्ती वाशीगाव टीम दोन्ही संघाच्या संघाने काल विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी